हे आमचा अमर पाटील घरचा मुलगा आहे, आमचा भाऊ आहे, आमचा हक्काचा माणूस आहे। महाविकास आघाडी सरकार हे प्रामाणिक सरकार असणार आहे आणि स्थिर सरकार असणार आहे येणाऱ्या काळामध्ये। आज आपण प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये जातो, आपल्याकडे पैसे नसतात, आज शेतकरी कर्जबाजारी झालेला आहे। मला कुठला व्याप नाही आहे। जे अनेक आपले उमेदवार आहेत त्यांचे सर्व शिक्षण संस्था आहेत, कारखाने आहेत, जे अपक्ष उमेदवार आहेत त्यांना मतदान करणार नाही म्हणून ठरवले। मी शेतकऱ्याच्या न्यायासाठी जेल देखील भोगलेले 3 दिवस। शेतकऱ्याला वेळेवर सीना नदीला पाणी मिळायला पाहिजे म्हणून आंदोलन केलेले। आज कैलासवासी देवकते साहेबांचं एक आदर्श गाव म्हणून मी आपल्या सुसंस्कृत गावामध्ये आज आपल्या ठिकाणी आलो, आपला आशीर्वाद घेण्यासाठी मी आलो। कैलासवासी देवकते साहेबांचं योगदान, शेतकऱ्यांना मदत करणे, गोरगरीब जनतांना घेऊन चालणे, सर्व समाजाला घेऊन गेले, हे योगदान हे तालुका कधी विसरू शकतात। आज त्यांच्या आपण छत्रछायाखाली आपण सर्वजण आज या गावामध्ये आपण विकास काम करतोय, एकमेकांना मदत करतोय। आज मी गेल्या 12 वर्षापासून या क्षेत्रामध्ये समाजकारण राजकारणामध्ये, जिल्हा परिषद असू दे, पंचायत समिती असू दे, बाजार समिती संचालक, अशा विविध पद भूषवले मी या तालुक्यामध्ये आणि सर्व क्षेत्रामध्ये मला अनुभव आहे। आज मंत्रालयाचे कामं असू दे, झडपीचे कामं असू दे, महानगरपालिकाचं काम असू दे, सर्व क्षेत्रामध्ये मला अनुभव आहे। म्हणून आपल्याला विकास काम करण्यासाठी सोपं जाणार येणाऱ्या काळामध्ये। कारण काही लोकांना घरी बसून आमदार व्हायचं स्वप्न बघायला, त्यांना फाईल कुठनं निघते कुठनं थांबते ते देखील माहीत नाही। असे लोक घरी बसून आमदार होण्याचं स्वप्न बघाले। आज आपल्याला जनतामध्ये मिळून मिसळून राहणाऱ्या नेत्याची गरज आहे, आमदारची। आज कित्येक वेळा मी आंदोलन केलेलं आहे त्या शेतकऱ्या न्याय हक्कासाठी। शेतकऱ्याला वेळेवर सीना नदीला पाणी मिळायला पाहिजे म्हणून आंदोलन केलेलं आहे। स्वतः मी बांधार प्लेट काढलेलं आहे सीना नदीवर जाऊन, आपल्याला माहीत असेल सर्वांना। अशा पद्धतीचं शिवसेना स्टाईलनं आम्ही कामं केलेले आणि कित्येक वेळा 7-12 कोरायला पाहिजे मागणी होती आमची आणि दुधाला दुधाला चांगला दर मिळावा म्हणून आम्ही आंदोलन केलेलं आहे। MSCBचं बिल वसुली थांबलं पाहिजे म्हणून आंदोलन केलो। आमच्या युवा मित्राला जे बेरोजगार आहेत त्यांना MIDC व्हायला पाहिजे म्हणून आम्ही आंदोलन केले आणि अशा विविध मागण्यासाठी युवा वर्ग असू दे, शेतकरी वर्ग असू दे, त्यांच्या न्याय हक्कासाठी आम्ही लढलेलो आहे आणि वेळप्रसंगी जेल देखील झालेलं आहे। मी शेतकऱ्याच्या न्याय हक्कासाठी जेल देखील भोगलेलं आहे 3 दिवस, 3 रात्र मी जेल काढलेलं आहे। अशा पद्धतीचं संघर्षाची भूमिका मी शिवसेना स्टाईलनं आम्ही केलेलं आहे। आज आपण मी काय नौका उमेदवार नाही आहे। अनेक वेळा मी या गावात आलो आहे, सामाजिक कार्यक्रम असू दे, तुपले मठाचे कार्यक्रम असू दे, अशा विविध कार्यक्रमांना मी भेटी घेतलेल्या आहे आणि मला गावाच्या याच्या आधी मला माहिती आहे गावाच्या समस्या काय, मला माहिती आहे सर्व काय अडचण आहे। मी तालुक्याचा भूमिपुत्र आहे, मी विधानसभाचा भूमिपुत्र आहे, मी तुमच्या शेजारीच राहतो, भरूर गावचा आहे आणि माझं मी राहतो शहरात राहतो। माझं रोज ग्रामीण भागामध्ये फिरणं असतंय आणि शहरा भागामध्ये फिरणं असतंय। कित्येक वेळा मला म्हणतात गावात तुम्ही साहेब गाव भेट करू नका, तुम्ही शहरामध्ये लक्ष द्या। आज तुम्हाला मी सांगतो शहरामध्ये पण मी लीड दाखवतो तुम्हाला सर्वांना, कारण शहरामध्ये नीलमनगर भाग असू दे, नई जिंदगी भाग असू दे, जुळे सोलापूर असू दे, सैफुल असू दे, सर्वांनी मला 100% मदत करणार असं शब्द दिले आणि तुम्ही चिंता सोडा, ग्रामीण भागाचं, ग्रामीण तर वन साईडच होणार आहे आणि शहरामध्ये पण मतदान होणार आहे असं आज तुम्हाला मी शब्द देतो। कारण तशा पद्धतीचं माणसं आणि लोक मला भेटाले। आज काय लोक बाहेर तिकडे नेते इकडे तिकडे फिरवले, पण आज जनताने हातात घेतले निवडणुकी। आज सर्वसामान्य आज ठरवलेलं आहे आणि हे मतदार जे फार सुज्ञ आहे, हुशार आहे, कोणाला मतदान करायचं आणि कोणाला नाही सगळं माहिती आहे त्यांना। जे अपक्ष उमेदवार आहेत, काही जनता म्हणतात साहेब BJPचे बी टीम आहेत असं म्हणाले, ते मी म्हणत नाही, जनता म्हणाले साहेब हे तुम्हाला पाडण्यासाठी थांबलेले काय लोक, हे जनतेने ओळखलेलं आहे आणि स्वतः मला म्हणाले साहेब मी त्यांना मतदान करत नाही, तुम्हालाच मतदान करणार आहे आणि तुम्हाला विजय करणार आहे असं मला शब्द। म्हणून आज मतदार राजा हे हुशार झालेले आहे। जे अपक्ष उमेदवार आहेत त्यांना मतदान करणार नाही म्हणून ठरवले। एक मत वाया घालू नका, तुम्हाला देखील विनंती करतो। आज हे छोटं गाव असेल तरी कीर्ती मान आहे गावाची, कारण इथं कैलासवासी देवकते साहेबांचं गाव आहे, इथं सर्वांचं संस्कृत आहे, सुसंस्कृत गाव आहे। आज आपण जवळून बघितलेल्या साहेबांचं कामं
आपण त्यांचं नेतृत्व स्वीकारून आपण येणाऱ्या काळामध्ये या दक्षिण सोलापूरचा सर्वांगीण विकास करणार आहे। आज आपल्या तालुक्यामध्ये MIDC होणे गरजेचं आहे, आपलं नदीवरचं सीना नदीवरचं बांधार उंचीकरण होणं गरजेचं आहे, आज वडापूर येथे बॅरेज होणे गरजेचं आहे, आज आपल्याला सिव्हिल हॉस्पिटलला जावं लागतं सोलापूरला, बरोबर ना। आज आपल्याला इथं स्वतंत्र मोठं उप जिल्हा रुग्णालय होणे गरजेचं आहे सेंटर मध्यभागी, जेणेकरून आपलं सोलापूर जायची गरज पडणार नाही। अशा पद्धतीचं सुविधा मला येणाऱ्या काळामध्ये करायचं आहे। आणि मला कुठलं व्याप नाही आहे, जे अनेक आपले उमेदवार आहेत त्यांचे सर्व शिक्षण संस्था आहेत, कारखाने आहेत, त्यांना स्वतःचे कारखाना सांभाळायला वेळ नाही आहे। तुम्हाला जनतेला कधी वेळ देतात हे लोक, बरोबर का नाही। अशा पद्धतीचे हे लोक आहेत, मग तुम्ही असला आमदार निवडणार का ज्याला वेळ नाही आहे। आज तुम्हाला उपलब्ध असणारा आमदार असणं गरजेचं आहे। आज तुम्हाला सांगतो मी तुमच्या शेजारी राहायला कुठलंही काम घेऊन या, आमच्याकडे कुठलं PA सिस्टीम नाही किंवा चिठ्ठी देखील नाही आहे, आमचा थेट संपर्क होत आहे घरात आल्यावर किंवा ऑफिसमध्ये आल्यावर। अशा पद्धतीचं मी असो, आमचे वडील असे, आमचे काका असू दे, आम्ही प्रामाणिकपणे जनसेवा केलेलं आहे आणि कुठलं गावात भांडणं लावणं, ग्रामपंचायतमध्ये आग लावणं असलं आम्ही कामं केलं नाही, बरोबर का नाही। काय केलं सांगा मी, आणि तुम्ही माझं नेतृत्व बघितलं, आमच्या वडिलांचं नेतृत्व बघितलं, त्याच पद्धतीचं आपल्याला संधी मिळालेली आहे। मला संधी नाही, तुम्हाला संधी मिळालेली आहे कामं करून घेण्यासाठी। माझं काय परमेश्वरने सगळं खूप काय दिलेलं आहे मला, पण तुमचं जनसेवा व्हायला पाहिजे, तुमचे कामं व्हायला पाहिजे, माझी इच्छा आहे फक्त। मी म्हणून त्यासाठी निवडणूक लढवलो, तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवून मला मतदान करा आणि तुमचे आज आमचं महाविकास आघाडी सरकारच येणार आहे आणि आमचे राहुल गांधी साहेब असू दे, शरदचंद्र पवार साहेब असू दे, माजी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब एक जाहीरनामा जाहीर केलेला आहे। जाहीरनामामध्ये काय दिलेलं आपल्याला सर्वांना टीव्हीच्या माध्यमातून, पेपरच्या माध्यमातून बघितलंच। आज आपल्या लाडक्या बहिणीला भाजपने 1500 दिले, आमचं सरकारला किती मिळणार आहे सांगा। 3000चं लाडक्या बहिणीला मानधन मिळणार आहे। आणि लाडक्या भाऊचे सुशिक्षित बेरोजगार झालेले आहे। कशामुळे बेरोजगार झालेले आहे, सगळ्या कंपनी गुजरातला घेऊन गेले भाजप लोकांनी, सगळं हलवलेत यंत्रणा, त्यांना देशाचं ते केंद्र बनवायचं आहे गुजरात, ते आपल्याला हलवून पाडायचं। आज आपलं महाराष्ट्राचं आर्थिक उलाढाल फार मोठं आहे, राजधानी आहे, ते आर्थिक राजधानी आहे आपली मुंबई, आपल्याला ते आपल्याला गमवायचं नाही आहे। म्हणून जे सुशिक्षित बेरोजगार आहे त्या व्यक्तीला 4000चं मानधन त्या महाविकास आघाडी सरकार आल्यावर मिळणार आहे। आणि आज जे आपल्या कर्जमाफी मिळेल ना तुम्हाला महाविकास आघाडी सरकारच्या, किती 2 लाखाचं भेटले ना, आता तुम्हाला 3 लाखाचं मिळणार महाविकास आघाडी सरकार आल्यावर। आणि जे आज आपण प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये जातो, आपल्याकडे पैसे नसतात, आज शेतकरी कर्जबाजारी झालेला आहे। कित्येक वेळा मला किती वेळा फोन करतात, साहेब भरमसाठ बिल झालेलं आहे, बिल कमी करायला हवा। मी बिल देखील कमी करायला केलेलं आहे कित्येक लोकांचं, कारण GR जे निघते, GR महानगरपालिकेचं GR असतंय, महाराष्ट्राचा GR असतं, GR प्रमाणे बिल लावा। आणि हे बिल जे भरमसाठ बिल लुटायला लागलेत या प्रायव्हेट हॉस्पिटल, त्या लोकांना मी चपराक लावून प्रशासनाला धाड्यावर आणून ते बिल देखील कमी केलेलं आहे प्रायव्हेट हॉस्पिटल कित्येक वेळा। आज आपल्या प्रायव्हेट हॉस्पिटल जात असताना 25 लाखाचं आरोग्य विमा देखील महाविकास आघाडी सरकारने जाहीर केलेला आहे, बघितलात ना तुम्ही जाहीरनामा। कॅशलेस म्हणजे तुम्हाला पैसे भरायची गरज नाही, गेल्या ते स्कीम कॅशलेस स्कीम असणार आहे। जसं प्रायव्हेट आपण हेल्थ इन्शुरन्स काढतो, विमा काढतो, त्या पद्धतीचंच गव्हर्नमेंटचं हेल्थ कार्ड आपल्याला मिळणार आहे महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून। आणि जे जीवन आवश्यक वस्तू आहेत आपले, आज त्याला हमी भाव मिळणे गरजेचं आहे। नाहीतर कित्येक वेळा काय होते, आपण कांदा पिकवतो, टमाटा पिकवतो, ते रस्त्यावर फेकायची वेळ आलेली रेट पडल्यावर। मी स्वतः शेतकरी आहे, कित्येक वेळा उलाढाल रेटवरती वर खाली झालेलं बघितलेलं आहे, मी स्वतः रस्त्यावर फेकलेलं आहे, कारण शेतमजूरचा खर्च निघत नाही, ट्रान्सपोर्टेशनचा खर्च निघत नाही। अशा जे आहेत जीवन आवश्यक वस्तू आहेत त्यांचा भाव स्थिर ठेवणं आज सरकारने महाविकास आघाडीच्या जाहीरनाम्यामध्ये वचन दिलेलं आहे आपल्याला। आणि हे BJP सारखं खोटारडा नसणार आहे, महाविकास आघाडी सरकार हे प्रामाणिक सरकार असणार आहे आणि स्थिर सरकार असणार आहे येणाऱ्या काळामध्ये। म्हणून आपल्याला मी विजय झालो तर 100% महाविकास आघाडीला मदत होणार आहे आणि सरकार देखील महाविकास आघाडीचंच येणार आहे। जेव्हा सरकार असते काय असते, डबल इंजिन असते आणि डबल निधी असते, आमदारपेक्षा 4 पट जास्त निधी आपण या तालुक्यात आणू शकतो आणि विकास करू शकतो। म्हणून अनेक लोक दिशाभूल करायला
अपक्ष उमेदवाराला घेऊन फिरलेत, काही BJPचे बी टीम आहेत, त्यांना तुम्ही मतदान करू नका. आणि तुमचे पाहुणे रावळे मित्र परिवार जे कोणी असतील त्यांना देखील सांगा, हे आमचा अमर पाटील घरचा मुलगा आहे, आमचा भाऊ आहे, आमचा हक्काचा माणूस आहे, त्याला तुम्ही मतदान करा आणि विजय करा. आणि कामाची गॅरंटी तुम्ही घ्या माझ्याकडून. अमर पाटीलकडून काम करून घेणं माझं जबाबदारी म्हणा, कारण मी काम करणारा माणूस आहे, खोटं बोलणारा माणूस नाही, शक्य पंचे करणारा माणूस नाही. हे तुम्हाला बघितलंय आणि मी सांगायची गरज पण नाही. म्हणून येणारा काळ फार जवळ आलेला आहे, रात्र वैराची आहे. सर्वांचं स्वागत करा, तुमचं स्वागत करणं कर्तव्य आहे. पण मतदान मात्र महाविकास आघाडीला, अधिकृत उमेदवाराला, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला करा. आमचं चिन्ह आहे मशाल आणि अनुक्रमांक नंबर 1 आहे. एक क्रमांक आहे आणि चिन्ह आहे मशाल, अंबाबाईचं ज्योत. धगधगती मशाल आहे. धगधगती मशाल समोर बटन दाबून प्रचंड बहुमतानं विजय करा असं आपल्या सर्वांना विनंती करतो. आणि एकदा जनसेवा करण्याची संधी द्यावं असं आपल्याला सर्व विनंती करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. जयेश दर्बी कलेक्शन कॉटन, लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या सूटिंग शर्टिंगसाठी जयेश दर्बी कलेक्शन, 7 रस्ता मोदी, पंकाविरी जवळ, सोलापूर. छोटे फंक्शन के लिए मयूर क्लासिक AC बैंक्वेट हॉल मिलेगा सिर्फ 10,000 रुपयों में। मयूर क्लासिक AC बैंक्वेट हॉल, जुड़े, सोलापुर। मैनेजमेंट बाय स्पाइस एंड आइस इवेंट्स।